शिना नदीला महापूर आलेला आहे। महापुरामध्ये अनेक गावं बाधित झालेले आहेत, घरांमध्ये पाणी गेले, शेतीमध्ये पाणी गेलेले आहेत। ज्या शिना नदीकाठच्या असणाऱ्या शिना दारफळ या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती पुराचा धोका झालेला आहे आणि ती पाणी करण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे या ठिकाणी आले आहेत। काय परिस्थिती ह्या सध्या भागामध्ये? परिस्थिती तशी गंभीर आहे। नदी धोक्याच्या पातळीपेक्षा खूपच वरती वाहते। पाणी नदीच्या पाण्यानं बऱ्याचशाच गावांना, बऱ्याचशा वस्त्यांना वेढा टाकलेला आहे आणि त्यामध्ये अनेक लोक अडकलेली आहेत। कालपासून रेस्क्यूचं काम चालू आहे। बऱ्याच लोकांना यातून बाहेर काढलेलं आहे। एनडीआरएफची टीम पण या ठिकाणी पोहोचल्या, त्यांनी काही लोकांना सुरक्षित स्थळी आणलेलं आहे। त्यातून काही ठिकाणी अजून लोक राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला सुद्धा पोहोचणं शक्य नाही, अशी काही ठिकाणं आहेत। त्या ठिकाणी आता मिलिटरीची व्यवस्थापन करतोय, ती आता टीम येणाऱ्या 1-1.5 तासामध्ये इथं पोहोचेल आणि त्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करू। आणि त्यानंतर सुद्धा काही लोकांना बाहेर काढणं तसं शक्य होत नाही, अशी परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या लोकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं काही परवानग्या पण झालेल्या आहेत आणि आता परांड्यामध्ये ते काम चालू आहे। ते काम संपलं की आपण याही ठिकाणी ते काम चालू होईल आणि या सगळ्या लोकांना पहिल्यांदा सुरक्षित ठिकाणी आणणं हे प्रशासनाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि ते काम आता वेगानं चालू आहे। किती लोक अडकलेले? साधारण माझ्या हिशोबानं साधारण 250 ते 300 लोक ओव्हरऑल सगळ्याच्या 10-12 ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी 250 ते 300 लोक अजूनही अडकलेली आहेत। एकच वस्ती आहे, त्या ठिकाणी 125 लोक आहेत, मग 4, 10, 20 अशा साधारण 250च्या आसपासची लोक आता अजूनही ज्यांना रेस्क्यू करण्याची आवश्यकता आहे, सुरक्षित स्थळी आणण्याची आवश्यकता अशी आहेत। काय आता सध्याची पाण्याची परिस्थिती काय नाही? सध्या तर आता पाऊस थोडा कमी वरच्या भागात दिसतोय, त्यामुळे धरणातनं पाणीचा फ्लो मेंटेन केलेला आहे। आता याच्यापेक्षा अधिकचं पाणी येऊ नये अशा पद्धतीची परिस्थिती आहे, पण शेवटी पाऊस आहे, कधी पाऊस पडतोय ही परिस्थिती कधी निर्माण होते काही आत्ताच सांगता येणार नाही। परंतु आता पाणी वाढेल अशी परिस्थिती आत्ता नाही, थोडं थोडं पाणी कमी होत जाईल अशीच परिस्थिती आहे। परंतु कुठलीही परिस्थिती निर्माण झाली, पाणी वाढलं आणि कमी झालं तरी सुद्धा लोकांना सुरक्षित स्थळी नेणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे, ते चालू आहे। मदतीच्या दृष्टीने काय सरकार बिलकुल मदत करेल। माझी आपल्याला विनंती आहे, या स्टेजला मदतीचा विषय तर सरकारनं केलाच पाहिजे, हा विषय वेगळा आहे। या स्टेजला सगळ्यात पहिल्यांदा लोकांचे जीव वाचवणं, लोकांना सुरक्षित स्थळी नेणं आणि लोकांना प्राथमिक मदत करणं हा विषय आहे। त्यानंतर जेव्हा पंचनाम्याची परिस्थिती येईल आणि लोकांना मदत करण्याची वेळ येईल, तर सरकार 100% शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझी रात्रीच चर्चा झाली, मी त्यांच्या कानावर इथली परिस्थिती घातलेली आहे आणि त्यावरती तेही गंभीर आहेत आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळ निर्णय घेईल आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील। या सगळ्या पूर परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।